ठेवते ते ठेव. दोरीवर कपडे नाही देणार. संजू, माझं ना डोकं आधीच खूप खराब आहे. तू अजून खराब करू नको. चल लवकर, स्कूलला जायचंय की नाही? नाही, मी नाही जाणार. अरे नाही काय बाबा, एक्झाम आहे ना तुझी. अरे बाबा, मला म्हणूनच नाही जायचंय. माझा अभ्यास पण नाही झालाय, माझा होमवर्क पण नाही झालाय. टीचर मला ओरडेल. अरे पण हे सगळं का नाही झालंय तुझं मग? वहिनी, हा काय प्रकार आहे? कुहू कुठे? कुहूचा झालाय अभ्यास? कुहूचा सगळा अभ्यास झालाय, ती गेली सुद्धा. तू फक्त कुहूचाच अभ्यास घेतलाय, संजूचा नाही घेतलास? अगं नाही ग, कुहूचा अभ्यास तिने स्वतः केलाय, मी काहीच घेतलं नाही. अगं मग घ्यायला हवा होतास. वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलंय, घरातली सगळी कामं तुला करायची आहेत. हे बरोबर नाहीये ना. तू कुहूचा अभ्यास घेतेस, फक्त संजूला तसंच ठेवलंयस. हा काय प्रकार आहे? अगं आत्या, पण तू तिला अभ्यास घ्यायला कुठे सांगितलं होतं संजूचा? आलीस आईचं वकील पत्र घेऊन? हे बघ वहिनी, मला सांग, मी तुला किती वेळा सांगितलंय आजपर्यंत? तुला घरातली सगळी कामं करायला सांगितली आहेत. याचा अर्थ संजू आणि कुहूचा अभ्यास घेणं, होमवर्क घेणं हे सुद्धा त्यातच आलं ना. तू जर हे तुझ्या टू डू लिस्ट मध्ये ऍड केलं नसशील तर आता लगेच कर. मी घरी आल्यानंतर मला ही कटकट अजिबात नकोय. हे नाही झालं, ते नाही झालं. आत्या, ती घरातली सगळी कामं करेल, पण संजू आणि कुहूचा अभ्यास नाही घेऊ शकणार. का? अगं म्हणजे तसा उपयोगच नाहीये तिने अभ्यास घेऊन. तू काय बोलतेयस? मला नाही कळत आहे, नीट सांग. अगं आई मराठी मीडियमची आहे ना, संजू इंग्लिश मीडियमचा आहे, तर म्हणजे ती घेऊ शकते अभ्यास, पण फरक पडतोच ना ग आत्या. आणि हा दुसरी महत्वाची गोष्ट, संजू आहे ना, हिला बुद्धू बनवतो अभ्यास घेताना. आणि तू कशी स्मार्ट आहेस ना, त्यामुळे तो तुला नाही बुद्धू बनवू शकत. आणि समजा बनवलंच तर तुझ्या लगेच लक्षात येतं. आई तुझ्यासारखी स्मार्ट नाहीये ना ग, त्यामुळे ना तू संजूला ट्युशन्स लाव. म्हणजे कसं संजूचा अभ्यास पण होईल आणि एखाद्या मुलाला किंवा मुलीला पैसे मिळतील. हा, आयडिया खरं तर चांगली आहे. बघू, विचार करू आपण या गोष्टीचा नंतर. आत्या तू जा ना, मी सोडेन त्याला बस स्टॉपवर. नाही नाही, आज बस स्टॉप पाशी तर मीच सोडणार आहे त्याला. स्कूलला तर जायचंच आहे, पण एक्झाम सुद्धा द्यायची आहे, कळलं? तू आत्या तू थांब, मी समजवते. तो घाबरलाय. संजू, असं घाबरायचं नसतं एक्झाम्सला. तुझी फायनल एक्झाम थोडी आहे ही, साधी युनिट टेस्ट आहे ना. हे बघ, तुला जेवढं आठवतं तेवढं लिही. फायनल एक्झामला खूप अभ्यास करायचा हा, आणि असं शाळेत जायचं नाही असं नाही करायचं. ओके दीदू. चालेल, चला आता जाऊ शाळेत. ऑल द बेस्ट. मस्त पेपर लिहा. बाय. चेन बिल लावलीये. चला, घेतलंय सगळं एक्झामचं? हो. चला, टाटा संजू. बाय. ऑल द बेस्ट.
ऐक अरे बापरे बाप. अरे आजोबा काय झालं? अगं पोट दुखतंय माझं. पाणी आणते तुम्हाला. हा तू पाणी आण. आई. हो काय झालं? अगं गॅसेस झाल्यात मला गॅसेस. जास्त दुखतंय का आजोबा? प्रचंड दुखतंय का मयू पोट. पाणी बाबा. पाणी पाणी. अहो पाणी कसलं पिताय? गॅस झालाय ना. पाणी नको अश्विनी औषध आण माझ्यासाठी. अगं प्रचंड दुखतंय पोट माझं. कुठे पाठवताय? जरा पाणी गरम कर आणि ओवा दे त्यांना. नको गॅसेसवर पाणी पिणत का कुठे? ओवा वगैरे काही नको. तू 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 औषध आणायला जा. आई जा ना लवकर जा. अहो कोणतं औषध? सीतोफला दे तू माझ्यासाठी. तू जा. सीतोफल. आई ग आई खूप दुखत ग मयू. हो सहन होत नाही ग. अश्विनी तू जा औषध आणायला जा. हो आणते. मी आणतो. माफ करा मला सर, मी तुमची वेळ न घेता तुम्हाला भेटायला आले. कोई बात नहीं भाभी जी, आपका ही ऑफिस है, बैठिए ना. हो बोलिए. मी तुम्हाला फोन केला होता. हाँ, वो मैंने कट कर दिया था. आपका इंसल्ट ना हो इसीलिए कट किया था. नाही कळलं नाही मला सर. छोड़िए, आप बताइए ना क्या काम है. खरं तर मी तुमच्या ऑफिसमध्ये ना तुम्हाला विनंती करायला आले होते. आमचं खूप मोठं नुकसान झालंय. कामाची गरज आहे आम्हाला. तुम्ही जर काम दिलं तर. हाँ हाँ बिल्कुल, मैंने तो आपको पहले भी कहा था कि आप कभी भी ऑफिस ज्वाइन कर सकती है. नाही सर, मी माझ्यासाठी नाही यांच्यासाठी शब्द टाकायला आले. व्हाट? नहीं नहीं भाभी जी, उसके लिए मुझे मत बोलिए. अभी उसको ये ऑफिस में तो क्या और कोई भी ऑफिस में नौकरी नहीं मिल सकती. ही इज फिनिश्ड, खत्म हो गया वो. असं का म्हणताय सर तुम्ही? अरे काम ही उसने ऐसा किया है. धंधे में धोखेबाजी नहीं चलती. मैंने श्रेयस के ऊपर एक फैमिली मेंबर की तरफ भरोसा किया, मगर उसने क्या किया? मेरा भरोसा तोड़ दिया. अगर उसको पैसे चाहिए थे तो वो मुझसे मांग लेता, मैं उसको उधार देता. भाभी जी, उसने मेरा भरोसा तोड़ दिया. बिजनेस ईमानदारी से होता है. सर तुम्ही बरोबर बोलताय. त्यांची चूक झाली हे मान्य आहे मला, पण ना त्यांचा हेतू चुकीचा नव्हता सर. जे काही झालं ते सगळं कसं झालं ते आम्हालाही कळलं नाही. सगळं अचानक झालं सर. मला फक्त एवढं म्हणायचंय की त्यांना ना तुम्ही फक्त एक संधी देऊन बघा. भाभी जी, आप प्रकाश जी बहुत अच्छे लोग हैं और इसीलिए मैं मेरे पैसे जल्दी वापस करने के लिए नहीं बोल रहा हूं. त्या केकेने तुमच्याकडे गुंडा पाठवला ना, तसा मी तुमच्याकडे गुंडा नाही पाठवणार. पण त्याला संधी देण्याबाबत मला नका सांगू. मी तसा नाही करू शकत. माझा आधीच मोठा नुकसान झालाय. अरे मला वाटलं होतं श्रेयस मध्ये गट्स आहेत, पण तो तर लूजर आदमी निघाला. मी येते सर, येते मी. भाभी जी थांबा. मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो. अगर आपको मेरा ऑफिस ज्वाइन करना है तो उसके बारे में मैं सोच सकता हूं. देखिए, आप एक सच्ची और ईमानदार लेडी है, तो मैं आपको जॉब दे सकता हूं. आपके फ्रॉड हस्बंड को नहीं दे सकता. पहा तू चाल पुढं चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.